नमस्कार. आजच्या या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या ऐतिहासिक दस्तऐवजावर चर्चा करणार आहोत ना, तो अजिबात एखादा कंटाळवाणा, धूळखात पडलेला जुना कायदा नाहीये. आपण बोलतोय 1793च्या सनदी कायद्याबद्दल, म्हणजेच चार्टर ॲक्ट 1793. खरं सांगायचं तर ही एका व्यापारी कंपनीने एका विशाल उपखंडावर केलेल्या शोषणाची आणि संपूर्ण सत्तेवर ताबा मिळवण्याची एक परफेक्ट ब्लूप्रिंट होती. आज आपण हेच उलगडून बघणार आहोत की एका कंपनीने स्वतःला एका विशाल साम्राज्यात नक्की कसं बदललं. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजच्या या चर्चेत आपण प्रामुख्याने 6 टप्पे पाहणार आहोत. ही शोषणाची ब्लूप्रिंट कशी होती, कंपनीला मिळालेली 20 वर्षांची मक्तेदारी, सर्वशक्तिमान गव्हर्नर जनरल, लष्करी हुकुमशाहीला बसवलेला आळा, संपत्तीच्या निचऱ्याला मिळालेले कायदेशीर स्वरूप आणि शेवटी या कायद्याचा वारसा. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, शोषणाची ब्लूप्रिंट. ह्या कायद्यामागचा खरा हेतू काय होता? इथे कायद्याच्या रूक्ष आणि किचकट भाषेकडे लक्ष न देता त्यामागची ईस्ट इंडिया कंपनीची खरी महत्त्वाकांक्षा समजून घेणं खूप गरजेचं आहे. विचार करा, एका साध्या व्यापारी कंपनीने संपूर्ण देशाच्या साधनसंपत्तीवर अगदी कायदेशीररित्या आपला हक्क कसा बरं प्रस्थापित केला असेल? हे खरंच चक्रावून टाकणार आहे. 18व्या शतकाच्या अखेरीस ती आता फक्त व्यापार करणारी कंपनी राहिली नव्हती, तर ती एक राजकीय आणि लष्करी सत्ता बनली होती. आणि म्हणूनच जे विद्यार्थी किंवा अभ्यासक संस्थांची उत्क्रांती किंवा संशोधन पद्धतीचा सखोल अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्राथमिक दस्तऐवजांचे विश्लेषण केल्यावर हे अगदी स्पष्ट होतं की हा फक्त संसदेत मंजूर झालेला एखादा ठराव नव्हता. एका व्यापारी संस्थेचं लष्करी सत्तेत कसं रूपांतर झालं आणि वसाहतवादी संस्था कशा विकसित झाल्या याचा तो एक भक्कम पुरावा आहे. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या तरतुदीकडे, 20 वर्षांची मक्तेदारी. हा साम्राज्य विस्तारासाठी मिळवलेला वेळ कसा होता ते पाहूया. 1773च्या नियमन कायद्यानंतर बरोबर 20 वर्षांनी हा 1793चा पहिला सनदी कायदा पास झाला. कंपनीला मिळालेली ही 20 वर्षांची वाढीव मुदत केवळ एक परवाना नव्हता, हा एक अतिशय स्ट्रॅटेजिक आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. कंपनीला आता आपला फोकस फक्त अल्पकालीन नफा कमवण्यावरून हटवून दीर्घकालीन साम्राज्य उभारणीवर केंद्रित करायचा होता. महसूल गोळा करण्यासाठी भक्कम यंत्रणा उभारणे आणि राजकीय संबंध घट्ट करणे यासाठी त्यांना हा वेळ हवा होता. प्रशासकीय पातळीवर काय बदल झाले, तर आपला तिसरा मुद्दा आहे सर्वशक्तिमान गव्हर्नर जनरल. इथे प्रशासकीय बदल कसे झाले बघा. गव्हर्नर जनरलला अक्षरशः एका सर्वशक्तिमान कॉर्पोरेट सीईओ सारखं प्रस्थापित केलं गेलं. सत्तेचं पूर्ण केंद्रीकरण करण्यात आलं. बंगालचा गव्हर्नर जनरल आता संपूर्ण ब्रिटिश भारताचा सर्वोच्च नियंत्रक बनला. मद्रास आणि मुंबईला त्याच्या हाताखाली दुय्यम दर्जा देण्यात आला आणि त्यांचे स्वतंत्र अधिकार काढून घेण्यात आले. त्याकाळी लंडनहून निरोप यायला जहाजाने किमान 6 महिने लागायचे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र निर्णय घेऊन काही गोंधळ उडू नये म्हणून बंगालला अनौपचारिक राजधानी बनवून सर्व सूत्रे एकाच हातात दिली गेली. आता यातली खरोखरच सर्वात रंजक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा व्हिटो पॉवर किंवा नकाराधिकार. लॉर्ड कॉर्नवलिसने विशेष परिस्थितीत स्वतःच्या काउन्सिलचे निर्णय फेटाळण्याचा जो खास अधिकार मागून घेतला होता ना, तो या कायद्याने भविष्यातल्या सगळ्याच गव्हर्नर जनरलसाठी कायमस्वरूपी लागू करून टाकला. जलद निर्णयासाठी हे केलं असलं तरी यामुळे प्रशासनाची वाटचाल स्पष्टपणे एकाधिकारशाहीकडे म्हणजेच एका डिक्टेटरशिपकडे वळली. पण एकीकडे सत्तेचं केंद्रीकरण करत असताना लंडनमध्ये बसलेल्या धोरणकर्त्यांच्या मनात एक मोठी भीती होती. आपला चौथा विभाग यावरच आहे, लष्करी हुकुमशाहीला आळा. लंडनमधील ब्रिटिशांची धास्ती इतकी मोठी होती की त्यांनी कायद्यात स्पष्ट लिहिलं, जर गव्हर्नर जनरल काही कामानिमित्त बंगालच्या बाहेर गेला तर त्याच्या जागी फक्त एका सिव्हिलियन म्हणजेच नागरी सदस्यालाच उपाध्यक्ष म्हणून नेमावं लागेल. लष्करी कमांडरला या सर्वोच्च प्रशासकीय पदावर बसण्यास सक्त मनाई होती. प्रदेश जरी लष्कराच्या बळावर जिंकले जात असले तरी सत्ता लष्करी हुकुमशाहीकडे जाता कामा नये यावर त्यांचं अतिशय बारकाईने लक्ष होतं. इतकंच नाही तर त्यांची 18व्या शतकातली HR पॉलिसी किती कडक होती बघा. परवानगीशिवाय इंग्लंडला परतणाऱ्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट राजीनामा दिल्याचं मानून पदावरून कायदेशीररित्या काढण्याची तरतूद यात होती. परवानगीशिवाय जाणे म्हणजे थेट राजीनामा. लंडनला आपल्या या कॉर्पोरेट अधिकाऱ्यांवर किती घट्ट नियंत्रण ठेवायचं होतं हे यावरून अगदीच स्पष्ट होतं. आता आपण पोहोचलोय या कायद्याच्या सर्वात भयानक आणि विध्वंसक भागाकडे. 5वा विभाग, संपत्तीच्या निचऱ्याला मिळालेलं कायदेशीर स्वरूप. आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतं की भारतीयांवर कसा अन्यायकारक आर्थिक भार लादला गेला.
हे 3 टप्पे बघा. भारतीय शेतकरी आणि जनतेकडून कर किंवा महसूल गोळा करायचा, तो ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय तिजोरीत जमा करायचा आणि तिथून तो चक्क लंडनमध्ये बसलेल्या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अधिकाऱ्यांचे पगार देण्यासाठी वापरायचा. विचार करा, जे लोक इंग्लंडमध्ये आरामात बसलेत, ज्यांचा भारताशी थेट काहीही संबंध नाही, त्यांचे पगार भारतीय करदात्यांच्या घामाच्या पैशातून दिले जात होते. ही रक्कम काही छोटी नव्हती. 5 लाख पाऊंड. कंपनीला केवळ इंग्लंडमधल्या अधिकाऱ्यांचे पगारच द्यायचे नव्हते, तर उरलेल्या महसुलातून दरवर्षी 5 लाख पाऊंड ब्रिटिश सरकारला देणं बंधनकारक केलं गेलं होतं. हा एक प्रकारचा सक्तीचा कॉर्पोरेट डिव्हिडंडच होता, जो भारतीय तिजोरीतून अगदी कायदेशीररित्या वसूल केला जात होता. आणि सर्वात थक्क करणारा आकडा कोणता असेल तर तो आहे 126. हो, 126 वर्ष. भारतीय तिजोरीतून ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार देण्याची ही कायदेशीर लूट काही 1-2 वर्ष चालली नाही. 1793 मध्ये सुरू झालेली ही प्रथा तब्बल 1919 पर्यंत, म्हणजे सलग 126 वर्ष चालत राहिली. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे अतोनात नुकसान झालं त्याची कल्पनाही करवत नाही. शेवटी आपण वळूया या कायद्याच्या आजवर उरलेल्या वारसाकडे. अंतिम विभाग, आधुनिक इतिहासाची जडणघडण. लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि जॉन शोर यांच्या कार्यकाळात जो कॉर्नवॉलिस कोड लागू झाला, त्यात महसूल वसुली आणि न्यायदान व्यवस्था कठोरपणे एकमेकांपासून वेगळी करण्यात आली. 1793च्या या कायद्याने अधिकारांच्या या विभागणीला भारतीय संस्थात्मक इतिहासात कायमस्वरूपी स्थान मिळवून दिलं. थोडक्यात सांगायचं तर या कायद्याने ब्रिटिश प्रशासनाला आधुनिक बनवलं. बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्षाला कमिशनरचा दर्जा दिला, उच्चभ्रू प्रिव्ही काउन्सिलचं सदस्य असण्याची जुनी अट काढून टाकली आणि एक गुणवत्ता आधारित व्यावसायिक प्रशासन उभं केलं. पण दुर्दैवाने त्याचवेळी दादाभाई नौरोजींनी जो संपत्तीचा निचरा म्हणजेच ड्रेन ऑफ वेल्थचा सिद्धांत मांडला, त्याचा सर्वात भक्कम पाया याच कायद्याने घातला होता. म्हणूनच या सगळ्या सखोल चर्चेनंतर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. 1793चा हा सनदी कायदा केवळ एक प्रशासकीय नियम होता, की एका खासगी व्यापारी कंपनीने एका देशाची अर्थव्यवस्था आणि सत्तेवर केलेला मानवी इतिहासातील सर्वात यशस्वी कॉर्पोरेट होस्टाईल टेकओव्हर? या ऐतिहासिक दस्तावेजाचे परिणाम आणि त्याचे पडसाद आजही अभ्यासाचा विषय आहेत. यावर नक्की विचार करा आणि अशीच रंजक माहिती मिळवण्यासाठी अधिकाधिक वाचन करत रहा. ज्ञान घेण्याची ही प्रक्रिया अशीच